नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत। आपल्याला किसान निधी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। केंद्र शासन आणि राज्य शासनाने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे। त्या नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलंय, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ई-केवायसी कंप्लीट करायचं आहे ती डेट सुद्धा देण्यात आली आणि 23वा इन्स्टॉलमेंट कोणत्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पीएम किसान निधी आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करायचं आहे। आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जे शेतकरी ई-केवायसी पासून वंचित आहे किंवा त्यांना अजूनपर्यंत कुठलीही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासमोर गेल्यानंतर नक्कीच त्यांना अपडेट मिळेल आणि ते स्वतः त्यांच्या मोबाईलमधून केवायसी करू शकणार आहेत। आपण स्वतःच्या मोबाईलमध्ये ई-केवायसी कसे करायचं ते व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे आणि मी जी प्रोसेस दाखवली तुम्हाला A to Z प्रोसेस दाखवले त्याच पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं ई-केवायसी कंप्लीट करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल ई-केवायसी कसे करायचं तर डायरेक्टली तुम्ही आपल्या नियर बाय एखादं सायबर असेल किंवा CSC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचं ई-केवायसी कंप्लीट करायचं आहे। पीएम किसान निधी मिळवण्यासाठी आपल्याला केवायसी करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला 23वा इन्स्टॉलमेंट येणार नाही, हे लक्षात ठेवायचं। आणि जास्तीत जास्त आपले जेवढे शेतकरी बांधव आहे ज्यांना माहीत नसेल तर हा जो मी व्हिडिओ तयार करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळेल आणि ते स्वतः त्यांचं ई-केवायसी कंप्लीट करून घेणार आहे। आता राज्य आणि केंद्र शासनाने असं सुद्धा म्हटलं आहे नोटिफिकेशनमध्ये की जो शेतकरी केवायसी केलं नसेल त्यांना 23वा इन्स्टॉलमेंट येणार नाही असं स्पष्ट म्हटलं आहे। तर आपल्याला ई-केवायसी करणे हे बंधनकारक आहे। आता ई-केवायसी केल्यानंतरच आपल्याला पीएम किसान निधी मिळणार आहे। 20 जून 2024ला आपल्याला 23वा इन्स्टॉलमेंट येणार आहे। 30 जून 2026 पर्यंत आपल्याला शेवटची डेट देण्यात आली आहे। आपले जेवढे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, जर तुमच्यासमोर माझा हा व्हिडिओ आला तर नक्कीच तुम्ही 2 किंवा 3 शेतकऱ्यांना शेअर करा, म्हणजे तो शेतकरी आणखी पुढे 5 शेतकऱ्यांना शेअर करेल, असं सर्वांना माहिती मिळेल। आता वेळोवेळी मी शेतकऱ्यांचं अपडेट येत असते केंद्र आणि राज्य शासनाकडून, ती अपडेट मी वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करत असतो, व्हिडिओ अपलोड करत असतो। तर तुम्ही काय करायचे शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं। कुठलीही अपडेट आली शेतकऱ्याबद्दल GR आला किंवा कुठलीही माहिती आली तर वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला। फक्त हे केल्यानंतर आपल्याला वेळोवेळी मी जसं व्हिडिओ अपलोड करेल तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसेल आणि तुम्हाला ही सर्व माहिती एका सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर आपले जेवढे शेतकरी बांधव आहे, काही शेतकरी बांधवांना अजूनपर्यंत माहीत नसेल ई-केवायसी काय आहे, ई-केवायसी केल्यानंतर पीएम किसान निधी मिळणार आहेत आणि ज्यांनी केवायसी केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे, तेव्हाच आपल्याला पीएम निधी आपल्याला मिळणार आहे। आणि बाकी शेतकरी बांधव आहेत त्यांना अजूनपर्यंत अशी कुठलीही इन्फॉर्मेशन आली नसेल किंवा त्यांना असं वाटत असेल त्यांचं ऑलरेडी आम्हाला पीएम किसान निधी मिळत आहे तर आम्हाला केवायसी करण्याची काय गरज आहे, असं सुद्धा मला कमेंट आला आहे। तर त्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुमचं सुद्धा केवायसी करायचं आहे। ज्यांना पीएम किसान निधी मिळत आहे त्यांनी सुद्धा केवायसी करायचं, ज्यांना मिळत नाही त्यांनी सुद्धा केवायसी करायचं। ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला पीएम किसान निधी मिळणार आहे। जाता जाता एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या। वेळोवेळी तुम्हाला तुमच्या मोबाईल